आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. योग म्हटलं की डोळ्यासमोर येतात शांत वातावरणात केले जाणारे आसन आणि प्राणायाम. मात्र आता योगाला मिळालं एक वेगळंच आणि आधुनिक रूप. ते म्हणजे वॉटर योगा अर्थात जलयोग. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आलेल्या या विशेष वॉटर योगा शिबिराने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पाण्यात राहून शरीराचा समतोल साधत केले जाणारे योगासन हे केवळ फिटनेससाठीच नाही तर मानसिक शांतता आणि आरोग्य संवर्धनासाठीही अत्यंत प्रभावी मानले जाते. प्रसिद्ध जलयोग प्रणेते आणि योग प्रशिक्षक डॉक्टर जगदीश गिंदोडिया यांच्या मार्गदर्शनाखाली हे विशेष प्रशिक्षण शिबिर पार पडणार आहे. नंदुरबारमध्ये दिनांक 21 आणि दिनांक 22 जून रोजी तर धुळ्यात दिनांक 19 जून रोजी आयोजित या शिबिरात मोठ्या संख्येने योगप्रेमी सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे पोहता येणे आवश्यक नसून नवशिक्यांनाही या शिबिरात सहभागी होता येणार आहे. संधिवात, गुडघेदुखी, पाठदुखी, वजन नियंत्रण, तणावमुक्ती आणि शरीराची लवचिकता वाढविण्यासाठी वॉटर योगा अत्यंत उपयुक्त असल्याचे तज्ज्ञ सांगतात. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमामुळे योग आणि आरोग्याविषयी जनजागृतीला चालना मिळणार आहे. पाण्यातील प्रत्येक हालचालीसोबत शरीरातील स्नायूंना व्यायाम मिळतो आणि मनालाही मिळते नवचैतन्याची ऊर्जा. त्यामुळे पारंपरिक योगापेक्षा काहीसे वेगळे आणि रोमांचक अनुभव देणाऱ्या या जलयोग शिबिराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, नंदुरबार.